विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी। विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्ता संतान हन्तारो यत्पादाम्बुजरे नमः। श्रियाणां तान् निजचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवान व्यास वेदशास्त्र विशारद। एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। शुकरूप प्रबोध्य सर्वशास्त्र विशारद। एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदाधि भागवतभ्यो नमो नमः। दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योति जनार्दनाः। दीपो हरतो मे पापं दीपो ज्योतिर्नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। आदित्रय जरणी देवाचिये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री संतांचिया माता चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी। आवार करे संतांचा न्यायवार करे संतांचा। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। मस्तक हे पायावरी। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। न्यायवार करी संतांचा। मस्तक हे पायावरी। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। वार करी संतांचा। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ज्ञानमूलं सद्गुरोर्मूर्ति। पूजामूलं सद्गुरोर्पद्मं। मंत्रमूलं सद्गुरोर्वाक्यं। मोक्षमूलं सद्गुरोर्कृपा। वसुदेवसुतं देवं कंसाचानुर्मर्दनं। देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम्। कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम शांताकारं जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलानयनं योगिभिर्ध्यानिगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अहिल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा पञ्चकन्या स्मरेण नित्यं महापातकनाशनम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करील जो प्रश्न सांगेल जो कथा करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धर श्रवण करिता उद्धरती श्रवण करिता उद्धरती करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती श्रवण करिता उद्धरति श्रवण करिता उद्धरति कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे कथा भागीरथी स्नान जे करीती करीती त्याचे उद्धरती पूर्वजते त्याचे उद्धरती पूर्वजते कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते भागीरथी स्नानाश्रम लागे फार करावे एकाग्र मन येते करावे एकाग्र मन येते करावे मन कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरति पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते नाम मने ऐसे बोले भागवत 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 सुख सांगत ते परिशी सुख सांगत ते परिशी सुख सांगत ते कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान
उतरते पूर्वज ताची उतरते पूर्वज ताची उतरते पूर्वज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल हे गोपाल हे गोपाल हे गोपाल राधे कृष्ण गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे आपल्या या कोठारी नगरमधील आपल्या सर्वांचं सद्गुरु स्थान भगवंत परमात्मा स्वरूप असलेले श्री गजानन महाराज या सर्वांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करतो. आजच्या या श्रीमद भागवत कथा महोत्सवासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच मान्यवर सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. बसा थोडंसं बसा बसा आणखी बस. श्री सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आजच्या महाराजांच्या चरणी श्रीमद भागवत महापुराणाचं कथा रहस्याचं जे हे अतिशय सुंदर असं सुगंधित फूल अर्पण करताना मला मोठा आनंद होतो. गेले 3 दिवस आपण श्रीमद भागवतावर अतिशय सुंदर असं चिंतन करत आहोत. आपण सुंदर असं श्रवण करत आहात आणि त्याचाच काय एक या आपल्या आनंदाची भर म्हणून भल्या पहाटे आज आपल्या धामणगाव आणि कोठारी नगर परिसरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं शांत पद्धतीनं वरुण राजाचं आगमन झालं आणि वरुण राजाचं आगमन झाल्यामुळे सगळा थंडावा निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता वरुण राजाचं आगमन व्हावं असा काय हा महिना नाही किंवा हा कालावधी नाहीये, पण तरी सुद्धा आपल्या या शुभ कार्याला त्याची हजेरी व्हावी याचा अर्थ या कोठारी नगरमध्ये इथून पुढं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सौख्याचे, आनंदाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, शांतीचे दिवस येतील आणि गजानन महाराजांची कृपा आपल्यावर अशीच सातत्यानं चालू राहील. श्रीमद भागवत महापुराणाची कृपा, भगवान श्रीकृष्णाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहील. आपल्याला निरामय आरोग्य प्राप्त सर्वांना होऊन उदंड आयुष्य लाभेल अशीच मी भागवताच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री गजानन महाराज देवस्थान या संस्थांच्या वतीनं गेली सालबतप्रमाणे याही वर्षी प्रकट दिनाचा महोत्सव आपण संपन्न करतो आणि त्या निमित्तानं मान्य श्री सुरेश भाऊ कृष्णराव पोळ यांच्या वतीनं आणि पोळ परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवताचं आयोजन केलं जातं. त्यांच्या यजमान पदाखाली, त्यांच्या संयोजनाखाली, सौजन्याखाली हे भागवताचं आयोजन असतं. त्याचं हे 2रं वर्ष आहे. वास्तविक पाहता श्री गजानन महाराज देवस्थानचे सर्वच कार्यकारिणीतले विश्वस्त ट्रस्टी म्हणजे या संस्थांचे अध्यक्ष श्री सुरेश कृष्णराव पोळ भाऊ, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री शिरीष गणेशराव पाटील की गेले ते आपल्या या कथेसाठी पुण्याहून 21 तारखेलाच इथं आलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सौ पाटील